नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कॉंक्रोच जनता पार्टी स्वतःच्या जाळ्यामध्ये कशी फसत चाललेली, त्यांच्या आजूबाजूची सगळी सिस्टीम अशी की त्यांचं वाटोळ केल्याशिवाय काही ते थांबणार नाही. आम्ही शेतकरी चळवळीमध्ये गमतीनं असं म्हणायचो की एखाद्याचं वाटोळ करायचं असेल तर त्याला आपल्या खर्चानं जमीन विकत घेऊन 10 एकर अशी कोरडवाहू त्याच्या नावावर करायची. 5-25 वर्षात त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही, कारण की तो झट्या घेत राहतो. ते कोरडवाहू शेती करणं म्हणजे आपल्याकडं जुगारपेक्षाही काही कमी नाही, आणि तोही असा जुगार की त्याचा लाभ कधीच होणार नाही, प्रत्येक वेळी पैसे जाणारच आहेत. जे आंदोलन उत्स्फूर्तपणे उभं राहिलं असं सांगितलं जात होतं. एका काहीतरी सरन्यायाधीश असं त्या बोलताना झुरळ असा शब्द त्यांनी वापरला. कॉंक्रोच झुरळासारखे कोणी कुठूनही येतात, आणि ते पकडून एक अमेरिकेत राहिलेला उच्च शिक्षित असा अभिजित दिपके सारखा तातडीनं भारतामध्ये येतो, लगेच आल्या त्याला आंदोलन सुरू करतो. आणि ते सगळे आता 2 दिवसाची बैठक करून लोकांकडे जाणार, संपर्क साधणार, कार्यकारिणी जाहीर केली, भारताचे 4 झोन केले, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्याचे 4 ठिकाणचे 4 नेते जाहीर केले, प्रवक्ते, कार्यकारिणी. अरे काय चाललं? जर तुम्हाला इतकंच सर्वसामान्य लोकांना क्या बोलती हे पब्लिक असं अभियान राबवणं, असं त्यांनी पत्रकार इथंच, मी जिथं बसलेलो आहे त्या छत्रपती संभाजीनगरमध्येच त्याचं घर आहे, तिथे त्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं. त्याचे फोटोही लगे बातम्या माध्यमांनी लगे दाखवले, त्यांची बैठक, त्यांचे काय 2 दिवसाची चिंतन चाललं वगैरे. काय जर तुम्हाला चिंतन करायचं होतं, जर तुम्हाला ह्या प्रश्न समजून घ्यायचे होते, तर असं का नाही घडलं की हे भारतामध्ये आले, 6 महिने फिरले, समजून घेतला हा विषय, त्याच्यानंतर आंदोलन केलं. आता आंदोलन केल्याच्या नंतर तुम्ही बैठका घ्यायला लागलात. आंदोलन केल्याच्या नंतर तुम्हाला संघटना आता आपली बांधायची आहे, लोकांशी संपर्क करायचा आहे, क्राऊड फंडिंग, लोकांकडून देणग्या गोळा करायच्या. वराती मागून घोडं झालं नाही हे सगळं, किंवा आपल्याकडं बैल गेला आणि खोपा केला, झालं ना, गेलं ना सगळं निघून. आता काय करता तुम्ही त्याच्यामध्ये? आणि आता जर तुम्ही हे सगळं करणार असाल तर प्रश्न पुन्हा तिथंच उपस्थित राहतो की हे सगळं करायला आधी कोण नको म्हणलं होतं? तुम्हाला जाणवलं जेव्हा काहीतरी झुरळ म्हणलं जातं, यायचं, विचारायचं, चौकशी करायची, भारतभर फिरायचं, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, आणि त्याच्यानंतर प्रश्न समजून घेतल्याच्या नंतर, त्याच्यातले बारकावे समजून घेतल्याच्या नंतर काय होऊ शकतं, कसा प्रतिसाद मिळू शकतो, राजकीय परिस्थिती काय, हे सगळं पाहायचं, त्याच्यानंतर आंदोलन करायचं. तसं नाही झालं. जसं आत्ता रांचीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन शांततेच्या मार्गात सुरू केले, हे तिथं जायला तयार नाहीत. उत्स्फूर्तपणे अचानक तुम्ही अमेरिकेतून भारतामध्ये उतरता, जंतर मंतरवरती बसून आंदोलन सुरू करता. आता इथल्या इथं भारतामध्ये त्याच वेळेस चालू झालेलं रांची मधलं आंदोलन विद्यार्थ्यांचंच असताना तुम्ही काय म्हणता की नाही 36 दिवस झाले आमचे सगळे आंदोलन होतं, मी आजारी आहे, टायफॉइड झाला होता, अमुक आहे तमुक आहे, विचार करूत, आमचं त्यांना पाठिंबा आहे, ऑनलाईन पाठिंबा देऊत. म्हणजे ही काय भाषा झाली आता? मग हे सगळं आधी का नाही सुचलं की नीट परीक्षाचं गोंधळ झालेला आहे, आम्ही आता ह्याची नीट सगळा अभ्यास करतो, सध्या आम्ही अमेरिकेमध्ये आहोत, ऑनलाईन त्यांना पाठिंबा देतो, आणि नंतर केव्हा तरी सगळी तयारी करून मग आंदोलन करतो? असं नाही घडलं. म्हणून इथे शंका येते. आणि आता हे जे सगळं चालू आहे, ज्याला पश्चात बुद्धी म्हणतो आपण, आता काही उपयोग नाही या सगळ्या गोष्टीचा. अरे हे तर कितीतरी स्वयंसेवी संस्था आधीपासून करायला लागल्यात ना. अशा पद्धतीनं तुम्ही जर उलट म्हणजे तुमच्या हातामध्ये उत्तर आलेले आणि त्याच्यानंतर त्या गणिताची रीत मांडणार असाल तर ते गणित कसं काय त्याचं सगळं सॉल्व्ह व्हावं, कसं काय सुटावं ते सगळं कोड? तुम्हाला आता सुचलं का तुमची कार्यकारिणी करायचं, नेते कोण आहेत, प्रवक्ते कोण आहेत, क्राऊड फंडिंग करायचं, संघटना बांधायची, लोकांशी आधी नाही वाटलं का लोकांशी संपर्क साधावा असं? ही तुमची बैठक चालू असताना तुमच्या बरोबर जंतर मंतरला जे बसून होते, उपोषण करत होते, त्यांना तुम्ही नाही घेतलं ना बैठकीमध्ये? हे कसे स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकलेत माहितीये का? तेव्हा जे सगळे जंतर मंतरवरती बसून सरकारला वेठीस धरत होते, सरकारने इथे या म्हणत होते, आम्ही कुठे जाणार नाही, सगळ्यांच्या समोर या, सगळ्यांच्या समोर बोला, हा अर्वाच्यपणा कोणी चालवला होता? लोकांनी निवडून दिलेली सार्वभौम अशी संसद, त्याच्यावरती तुम्ही हल्ला करायला निघाला होतात. तुमचे तथाकथित जे गॉडफादर आहेत, सल्लागार आहेत, मेंटॉर आहेत, थिंक टँक वाले तुमचे जे आहेत, योगेंद्र यादव, हा फैसले संसद से नहीं सडक से होगी. मग आता ही बैठक सडकवरती का नाही झाली? अभिजित दिपकेच्या घरासमोर या पोरांनी उपोषण केलेले, धरणं धरलेले की आम्हाला सोडून तुम्ही कसं काय चर्चा करत बसता म्हणून आतमध्ये.
आणि ते असं नाही म्हणले की आमचा ह्याच्यावरती राग आहे म्हणून. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं की आमची दखल का नाही घेत, जे आम्ही प्रत्यक्ष तुझ्याबरोबर उपोषणाला बसलेलो होतो तिथं जंतर मंतरवरती. तुम्ही 2-4-5 लोकांना बोलवता आणि बंद दरवाजाच्या आड बैठक करता. मग ही तर बाकीच्या सगळ्या संस्थांची पद्धत आहे, तुम्ही कुठे वेगळे आले मग? आणि हेच करावं लागतं. जर तुम्हाला संस्था स्थापन करायची असेल तर एकूण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे 2-4-5-25 लोक घ्यावे लागतात. लोकांचं प्रतिनिधित्व करायचं म्हणजे लोकांमध्येच बसायचं, लोकांमध्येच फैसले होतील, रस्त्यावरतीच बसायचं, रस्त्यावरतीच बैठका होतील, रस्त्यावरतीच निर्णय होतील, असं नाही होत. म्हणायला सोपं आहे. मी शेतकरी चळवळीत केलेलं काम अनुभवून नंतर सांगतो तुम्हाला ही गोष्ट. आताच्या काँक्रीट आंदोलनामुळे बोलतो असं नाही. उत्स्फूर्तपणे एखादं आंदोलन करायचं असेल तेवढ्या पुरतं असू शकतं. आम्ही केलेलं या ठिकाणी आंदोलन, त्याच्यानंतर तुरुंगातही गेलेलो आहे. पण त्याचं काही नंतर फार मोठं काही कुठंतरी पक्ष स्थापन केला आणि काही हे केलं असं नाही. काही असं नाही करता येत. त्याच्यासाठीची जी एक शिस्त लागते, जर तुम्हाला तसं करायचं असेल तर मी परत एक गोष्ट स्पष्ट करतो. लेखी स्वरूपामध्ये, नोंदणीच्या स्वरूपामध्ये काहीही न करता तुम्हाला उत्स्फूर्तपणे वेगवेगळ्या अशा आंदोलनाला पाठिंबा देणे जाणं असं करायचं असेल तर मग तुमची जबाबदारी होती तातडीनं आत्ताच्या आत्ता रांचीला जाऊन त्या विद्यार्थ्यांच्या जवळ बसणे. का नाही गेलात तुम्ही? दिल्लीला तुम्हाला सोनम वांगचुकच्या बरोबरीनं उपोषण तर नाही करता आलं. एक जण सुद्धा बसला नाही त्यांच्या इतका वेळ उपोषणाला. हा तर 2 दिवसामध्येच वैतागला स्वतः अभिजित दिपके. जर तुम्हाला ही वस्तुस्थिती माहिती आहे की तुम्ही दीर्घकाळपर्यंत असं आंदोलन करू शकत नाहीत, रस्त्यावर उतरून सगळ्याच गोष्टीचे फैसले सतत होऊ शकत नाही, एखादा प्रसंग समजू शकतो मी, हे मी करून सांगतो. उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती आम्ही आलोत, रस्ता रोखला, काय जे काही मनपाला कळवायचं ते कळवलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्यावरती गुन्हे दाखल केलेले. मग आम्ही जामीन नाकारला, मग तुरुंगात जावं लागलं, ती गोष्ट वेगळी. ही फक्त उत्स्फूर्तपणे एखाद्या वेळेस घडणारी गोष्ट असू शकते. नियमित स्वरूपामध्ये तुम्हाला मग पक्ष स्थापन करा, संघटना करा, हे सांगितलं की नाही आम्ही राजकीय पक्ष करणार नाही. आणि त्याच्यामध्ये काय इलेक्टोरल रिफॉर्म्स आणि न्याय व्यवस्था, त्याच्यात मुद्दे घेतले. तुमचा काय संबंध? मग तुम्ही विद्यार्थी आहात, फक्त तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या जे काही गैरव्यवहार चालू आहेत किंवा शिक्षण क्षेत्राचं सगळं, शिक्षण क्षेत्रामध्ये पुन्हा सगळे बदल आणि परिवर्तन घडले पाहिजेत, हे मी समजू शकतो. अशी मागणी करणं हे नाही. बिनधास्तपणे निवडणुकाची सुधारणा हा विषय कुठून आला? काँक्रीट जनता पार्टी असं म्हणते की मी स्वतः, आम्ही राजकीय पक्ष नाही. तुम्हाला काय करायचं निवडणुकांशी? आणि जर निवडणुकांशी करायचं असेल तर मग तसं अधिकृतरित्या म्हणा ना. आव कशाला आणायला लागला? आपल्याकडं फार हिरसाल अशी म्हणे, मी नाही ग बाया त्यातली कडी लावा आतली. तुम्हाला नाही म्हणायचं. दुसरीकडून प्रत्यक्ष तुमचं आंदोलन हे पूर्णतः राजकीय कसं आहे, राजकीय नेत्यांच्याच पाठिंब्यानं कसं चालू हे स्पष्ट दिसतं आहे. कारण की तसं नसलं असं तुम्ही तातडीनं उठून रांचीला गेले असते. माझी तब्येत बरोबर नाही, ठीक आहे ना, नेत्यावरती मग तू बाकीचे लोक गेले असते काय? सगळ्या अख्ख्या काँक्रीट जनता पार्टीला टायफॉइड झालाय काय? आणि आता ही मिटिंग करताना नाही झाला का टायफॉइड? तेव्हा तर व्यवस्थित चालू आहे सगळं. आता ह्याची जर संघटना होणार असेल कुठली, आपण समजूयात, मान्य करू की राजकीय नाही करायची, संघटना आहे, त्याची कार्यकारिणी, त्याच्यासाठी क्राऊड फंडिंग करायचं, त्यासाठी फिरायचे, पूर्ण वेळ द्यायचा आहे, बैठका घ्यायच्यात, ही न संपणारी प्रक्रिया. हे सगळं तुमचे गुरु अरविंद केजरीवाल करून चुकले ना. जे बोंबा मारत होते की मोहल्ल्यात जाऊन निर्णय घेतले जातील, जे बोंबा मारत होते की नुसता आरोप झाला तरी आम्ही राजीनामा देऊ, अरे हे बदमाश तर प्रत्यक्ष तुरुंगात गेले तरी यांनी राजीनामे नाही दिले. हा सगळा खेळ खेळून झालेला आधीच. म्हणजे जुनं पण सांगत नाही मी, हे आत्ता आम आदमी पक्षाचे हे सगळे याच्यातले बहुतांश लोक आम आदमी पक्षाचे चिट्टे आहेत. आणि हे आता आव्हान आहेत की आम्ही लोकांमध्ये जातो, लोकांना भेटतो, लोकांकडून समजून घेतो. मग कोण नको म्हणलं होतं आतापर्यंत समजून न घ्यायला? अगदी हे सगळं आंदोलन चालू असताना सुद्धा तुम्ही काय करत होते, कसे राहत होते? नंतर कोणी पार्ट्या केल्या की आंदोलन कसं यशस्वी झालं म्हणून, कसं झुकवलं, कैसे हराया ती म्हणली होती ना ती पोरगी, या इथल्या काय सना मलिक का काहीतरी नाव आहे तीच, AIMIM ची ती नगरसेविका, तिने कैसे हराया म्हणून ज्या पद्धतीनं उच्चार केले होते ना, तसं यांचं म्हणणं होतं की कसं झुकवलं. आता व्यवस्था तुम्हाला जेव्हा झुकवेल किंवा न्याय व्यवस्थेमध्ये तुमच्याकडे जेव्हा जसे काही आता हे खटले तुम्हाला तोंड द्यावे लागतील ना, तेव्हा तुम्हाला कळल.
तुम्ही जेव्हा असं म्हणता की संघटना स्थापन करायची, त्याची कार्यकारिणी, त्याचे प्रवक्ते, त्याच्या बैठका आणि त्याचं उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण असे 4 विभाग वगैरे करणं, हे सगळं तुमचंच कसं अंगाशी येईल, ते निभवताना कसा घाम फुटेल तुमचं तुम्हालाच कळेल. म्हणून आम्ही म्हणतो आहोत की हे आता ह्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. ज्या गोष्टीच्या विरोधात हे बोलत होते तो उत्स्फूर्तपणा, ते सगळं तेव्हाच खरं ठरलं असतं जेव्हा तातडीने दिल्लीहून उठून रांचीला गेले असते, बाकीच्या शहरांमध्ये गेले असते, बाकीच्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या असत्या, तर हे खरं ठरलं असतं. ह्यांचे तर पितळ तातडीनंच उघडं पडलं. आणि हे सगळं मी काय आत्ताच याच्यावरून सांगतोय असं नाही. 80, 81, 82, 83, 84 हे पहिले 3-4 वर्ष ज्या पद्धतीनं झंझावाती ह्याच्यामध्ये शरद जोशी महाराष्ट्रभर दौरे करत होते आणि शेतकऱ्यांशी समजून घेत होते, त्याच्यातला कितीतरी मोठा भाग माझ्या परभणी जिल्ह्यातला मी स्वतः अनुभवलेला आहे. चळवळ कशी उभी राहतील, कशी वाढतील, त्याच्यामध्ये त्याचा प्रभाव कसा टिकतो दीर्घकाळपर्यंत, हे मला स्वतःला शेतकरी चळवळीतला अनुभव आहे. ज्या मार्गाने काँग्रेस जनता पार्टी चाललेली आहे ते स्वतःच्या जाळ्यामध्ये फसणं आहे. इथेच थांबू. धन्यवाद.